हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला सुखी, समाधानी आणि आनंदी जावो. तर इथे सुरुवात आहे किचन ओटा क्लीनपासून आणि हा गुरुवारचा व्हिडिओ आहे जो की तुम्हाला आज बघायला मिळेल. तर इथे गॅस ओट्याची क्लिनिंग करायची होती. सकाळी नाश्ता वगैरे केला आणि आज नाश्त्यामध्ये केले उपमा. तर गॅस ओटा क्लिनिंग करायचा होता आणि आज आम्हाला जायचं होतं बाहेर, जी की इथेच होतं आणि त्यातल्या त्यात कार्यक्रम होता. तर म्हटलं लवकर लवकर कामे आटपून घ्यायची आणि जायचं. तर त्यामुळे काही फारसा मोठा व्हिडिओ केलेला नाही, अगदी छोटा केलेला आहे. तर इथे गॅस ओटा वगैरे क्लीन केला की नंतर भांडे घासायचे होते आणि त्यानंतर फरशी पुसायची होती. आणि कुठे बाहेर जायचं म्हटलं तर थोडं लवकरच करावं लागतं आणि हे कालच ठरलेलं होतं की नाही आज कार्यक्रम आहे तर जायचं. पण आता बघू, कारण कार्यक्रम 10लाच चालू होतो आणि 10पर्यंत तर होत नाही आणि 5पर्यंत कार्यक्रम सुरू राहतो. तर इथे गॅस ओटा वगैरे क्लीन केला आणि गॅसच्या खाली जे हे कळप्पा आहे मागे मी पूर्ण क्लीन केला तरीसुद्धा धूळ होतच असते. तर म्हटलं एक हात त्यावरूनही घ्यायचा, कारण परत मला ते साफ करायचं आहे डबे काढून. तर आज काही वेळ नाही, तर 1-2 दिवसानंतर करणार ते. त्यानंतर इथे फरशी पुसायची होती. तर या कळप्प्याखाली डबा असते माझा, तर तो डबा काढून तिकडलं पुसावं लागते. नाहीतर मग काय होतं की तिकडचं जर असं रोज पुसलं नाही तर अशी धूळ होते जमा, लक्षात येत नाही, कारण एकदम कानाकोपऱ्यामध्ये असते. तर ते सगळं क्लीन करावं लागतं. त्यानंतरच व्यवस्थित ते पुसल्या जातं. नंतर इकडे भांडे घासायला घेतले आणि भांडे तर बऱ्यापैकी होतेच. त्याआधी सगळं हे पाणी काढून घेतलं, जे की ते चाळणीमध्ये चाळून मग परत डस्टबिनमध्ये टाकावं लागतं. कारण आता पुढे जी जागा होती आम्हाला हे पाणी फेकण्यासाठी, तर तिथे घरकाम चालू आहे. त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम येतो की की कुठे टाकायचं पाणी. त्यामुळे मग एका चाळणीमध्ये चाळून घेते आणि कॅरी बॅगमध्ये बांधून ते डस्टबिनमध्ये टाकत असते, कारण पर्यायच नाही दुसरा. तर हे सगळं पाणी भांड्यातलं काढून घेतलं, एक साईडला ठेवलं. नंतर भांडे घासायला घेतले. भांडे घासून झाले की मग फरशी पुसणे. आणि खरं म्हणजे भांडे घासले की आपल्याला अर्धं कामं झाल्यासारखी होतात, कारण मेन असतात ते भांडे. डोळ्यापुढे दिसले भांड्याचा पसारा की असं वाटते कधी होतं कधी नाही. एके वेळे फरशी आपण मागे पुढे स्वच्छ करू शकतो, पण भांडे तर लवकर घासावी लागतात. तर हे सगळे भांडे वगैरे घासून घेते आणि इकडे जर भांडे घासायचं म्हटलं तर पूर्वतयारीच करणे आहे. त्या साईडनी पाणी आणा, तिकडनं टप वगैरे असते ते इकडे घेऊन यावं लागतं. त्यानंतर जे 2 मोठे हे टोप आहे ते घासून त्यामध्ये 2 भांड्यामध्ये पाणी काढणे. कारण काय आहे की नळाखाली तर धुवू शकत नाही आणि किचनमध्ये जर भांडे धुण्याची सोय असती तर मग काही प्रॉब्लेम नसता. आणि इकडे थोडी जागा असते, त्याच्यामुळे भांड्याचा पसारा असला तर मग जाणं येणं करता येत नाही, दुसरं कुठलं काम करता येत नाही. म्हणून आधी इकडे भांड्याचं करावं लागते. तर असं दोन्ही भांड्यामध्ये पाणी काढून घेते आणि नंतरच ते भांडे घासायला घेते. तर इथे कमीत कमी भांडे घासण्यामध्ये अर्धा तास तरी जातोच माझा. आणि हे भांडे रात्रीचे आणि सकाळचे नाश्त्याचे, कारण रात्री मी भांडे घासत नाही, कारण इकडे रात्रीच्या वेळेस बाहेर आणून ठेवत पण नाही आणि रात्रीचे मी घासतही नाही. तेच जर किचनमध्ये वॉश बेसिन असतं तर तिथे घासले असते, पण मग इकडे आणून ठेवते आणि सकाळी मग घासून घेते. तर इथे भांडे वगैरे घासून घेतले. त्यानंतर फरशी पुसायची होती. आता किचन तर क्लीन झालेलं होतं, हॉल राहिलेला होता तो पण क्लीन करायचा आहे. आणि आज स्वयंपाक करायचा नाही म्हटलं, कारण जिथे कार्यक्रम होता तिथेच जेवण पण होतं. पण मुलगी बोलली की मी येणार नाही आणि तिचं नेहमीचंच असतं. मग तिच्यासाठी घरी मग करावंच लागणार होतं. त्यानंतर कामे आटोपली. आता म्हटलं ऊन आहे, थोडा निवांत वेळ आहे, स्वयंपाक तर करायचा नाही आहे. तर बसली उन्हामध्ये थोडा वेळ, म्हटलं बसूया. तर म्हणजे माझ्या मुलीला पाहिजे होतं खिचडी आणि कढी. तर तिच्यासाठी थोडी कढी आणि खिचडी करायची होती. तर त्याआधी इथे बघा, हे जे झाड लावलेलं होतं ना, आता छान पानं यायला लागलेली आहे. आणि खरंच हे आधी मी मातीमध्ये लावायला पाहिजे होतं, खूप लेट केलं. तर असो. त्यानंतर इकडे किचनमध्ये आली, भांडे वगैरे लावायचे होते. म्हटलं ते लावून घेऊया, नंतर थोडी खिचडी आणि कढी करते. कारण ती बाहेरचं तसंही खात नाही माझी मुलगी आणि कुठे जेवण वगैरे असलं कार्यक्रम तिथलं पण खात नाही. तर हे बघा, ही शेपूची भाजी आहे, मी घेऊन ठेवली, पूर्ण खराब झाली ती आणि लक्षच नाही राहिलं. कारण ते डब्यावर डबे दुसरे ठेवण्यात आले फ्रीजमध्ये, त्यामुळे त्या भाजीकडे लक्षच नव्हतं. पूर्ण भाजी ते फेकण्यामध्ये गेली. त्यानंतर इथे डब्यामध्ये बेसन काढलं आणि बाहेर बघू शकता पुढे किती ऊन आहे. तिथे थोडे तीळ वाळत घातलेले आहे आणि तिकडे म्हटलं लक्ष पण राहते आणि स्वयंपाक पण होते.
जेव्हा किचनमधले कामं आटोपले तर मग मी तिकडचं वाळवण इकडे घेऊन येत असते. आणि त्यानंतर इकडे एकीकडे कढी करायची होती आणि ही शेंगदाण्याची चटणी. त्यामध्ये तेल टाकलं तर थोडी जास्तच ती अशी गोळ्यासारखी झाली तर ती व्यवस्थित केली. त्यानंतर इथे कढी करायला घेतली. आणि हे दही 2-3 दिवसापासूनचं होतं ते फ्रीजमध्ये ठेवलं मी. आणि आमच्याकडे कढी खिचडी सर्वांना आवडते, सोबतच तळलेल्या मिरच्या. तर आज ह्या स्टीलच्या भांड्यामध्येच करायला घेतलं, नाहीतर मग ॲल्युमिनियमचं वापरते. आणि स्टीलच्या याच्यामध्ये करायचं म्हटलं तर ते पातेलं लवकरच गरम होतं. अगदी कमी फ्लेमवर जरी ठेवलं तरी ते लगेच त्यामध्ये जळतं. पण म्हटलं जाऊ दे आता यामध्येच करूया. अगदी कमी फ्लेमवर ते मी त्यामध्ये जिरं, लसूण फोडणी घातलेलं आहे आणि नंतर गरम पाणी टाकून दही छान मिक्स करून घेतलं. आणि मिक्सरमध्ये दही बारीक केलं ना छान होते. हाताने इतकं व्यवस्थित होत नाही, थोडंसं प्लेन नाही वाटत ते, त्यामुळे मग मी मिक्सरमध्येच करत असते. आणि आता एकीकडे कढी झाली, नंतर लगेच खिचडी लावून देते. म्हणजे मुलीचा जेवणाचा प्रश्न मिटला. आता आम्ही दोघं तर तिकडे कार्यक्रम आहे तिथेच जेवण करणार आहे. आणि नंतर मग ती पण बोलली की मी येते म्हणून, पण तरीसुद्धा मला तिच्यासाठी स्वयंपाक करावा लागणारच होता. तर इथे कढी वगैरे आटोपलेली आहे आणि आता यातलं मीठ पण संपलं. ऐनवेळी जर असं काही संपलं ना तर ते मध्येच एक काम निघतं. तर काल मी मिठाचा पॅकेट कुठे ठेवलं ते माझ्याच लक्षात नाही. बऱ्याचदा असं होते की मी अर्धं पॅकेट ठेवते कुठल्या डब्यात तेच लक्षात येत नाही. शेवटी नवीन पॅकेट फोडलं आणि ते मग मीठ काढून घेतलं यामधलं. आता हे पॅकेट जरी मी ठेवलं ना तर काही दिवसांनी ते लक्षातच नाही राहणार, कारण खूप डबे असतात प्लॅस्टिकचे या नाही त्या डब्यामध्ये, आणि जेव्हा शोधायला जाते तर कुठेच मिळत नाही. तर असं होते. त्यानंतर एकीकडे खिचडी लावली, कढी झाली आणि नंतर म्हटलं बाकीची कामं करूया. तर हे बेसन या डब्यामध्ये काढून घेतलं, कारण अजून ते राहिलं राहूनच जाते. म्हटलं वेळ आहे तर काढून घेऊया. त्यानंतर आम्हाला जायची तयारी. आता वाजलेले आहे 1 वाजला, नाही म्हणता म्हणता 1 झालेला आहे. तयारी वगैरे आटोपली आणि आता बघू शकता इथे कार्यक्रम आहे. छान अशी रांगोळी काढलेली आहे. खूप गर्दी होती आज. दरवर्षी इतकी गर्दी राहत नाही, पण यावर्षी भरपूर अशी गर्दी होती. आम्हाला वाटलं की कार्यक्रम आटोपला असेल म्हणजे बऱ्यापैकी, म्हणजे सकाळी प्रवचन वगैरे होतं. पण गेलो त्यानंतर प्रवचन चालूच होतं आणि कार्यक्रम पण बरेच येणारे सुरू होते. तर इथे बघू शकता मस्त अशी रांगोळी काढलेली आहे आणि छान सजवलेलं होतं. इकडे फुलाची रांगोळी काढली, त्यावर छान मोठी समई ठेवली आणि इथे पण छान सजवलेलं. बऱ्याच आजूबाजूच्या गावातील बरेच लोकं होते आणि इथे पूजेसाठी लाईन लावावी लागली, कारण एवढी गर्दी होती की लाईन लावण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र इतर वेळी राहत नाही. कार्यक्रम असला की गर्दी असतोच. आणि इथे छान अशी पूजा वगैरे सजवलेली आहे आणि प्रत्येकजण येणारे म्हणजे देवाला दंडवत करत आहे. तर बघू शकता ही मूर्ती छान आहे आणि अशा पद्धतीने इथे कार्यक्रम होतो. दरवर्षी होतो 25 डिसेंबरला. तर आम्ही येत असतो दरवर्षी. आता आम्ही जिकडे राहतो तिकडनं थोडं लांब आहे, पण इथल्या इथे काही वाटत नाही. तर असा माझा आजचा छोटासा ब्लॉग होता. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला मग बाय बाय.